नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज मार्केट खूपच छान होतं. मार्केटनी 25,078चा जो जुना रेकॉर्ड स्तर होता तो ओलांडला. 25,100च्या वरही मार्केट गेलं आणि ओळीली 10वा ट्रेडिंग डे असेल की मार्केट तेजीत होतं. असं फार कमी वेळेला घडतं, पण शेवटी मात्र मार्केट मंदीत आलं आणि शेवटच्या अर्ध्या तासाचं ॲव्हरेज असतं ते तेजी दाखवत होतं मार्केट. पण बाकी अख्खा दिवस मार्केट तेजीत होतं. IT सेक्टर मोठ्या प्रमाणावर आज तेजीत होता असं लक्षात आलं. आज 2 नवीन IPO येत आहेत, त्याची माहिती घेऊया. इकोज मोबिलिटी अँड हॉस्पिटॅलिटी या कंपनीचा IPO येतोय. 28 ऑगस्टला ओपन होऊन 30 ऑगस्टला बंद होईल. ही कंपनी कार भाड्याने देते, ड्रायव्हरही देते, कारही देते आणि कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांची वाहतूक करणं या व्यवसायात ती आहे. म्हणजे कंपन्यांच्या ज्या बस असतात त्या बस, कार ही कंपनी पुरवते. याचा प्राइस बँड 318 ते 334 आहे आणि मिनिमम लॉट 44 शेअरचा आहे. IPO 601.20 कोटीचा आहे, पण हा पूर्णपणे OFS आहे. म्हणजे याच्यातला एकही पैसा कंपनीच्या प्रगतीसाठी वापरता येणार नाही. ही कंपनी 500 कंपन्यांना वाहतूक सेवा पुरवते. हिचं उत्पन्न पॅट म्हणजे प्रॉफिट आफ्टर टॅक्स 52.63 कोटी. तिचं रेव्हेन्यू 568.21 कोटी, तर मार्जिन 11% होतं. दुसरा IPO येतोय तो बाजार स्टाईल रिटेल या जून 2013 स्थापन झालेल्या कंपनीचा 834.68 कोटीचा IPO येतोय. ह्या IPO 148 कोटीचा फ्रेश इश्यू आहे, तर 686.68 कोटीचा OFS. 30 ऑगस्टला हा ओपन होईल आणि 3 सप्टेंबरला हा IPO बंद होईल. ही कंपनी पुरुष, स्त्रिया, लहान मुलं यांचे फॅशनेबल कपडे तसंच होम फर्निशिंग प्रॉडक्ट्स याच्या रिटेल व्यवसायात आहे. पश्चिम बंगाल आणि ओरिसामध्ये ही कंपनी कार्यरत आहे. हिचं प्रॉफिट आफ्टर टॅक्स 21.94 कोटी, मार्जिन 2.23%, तर रेव्हेन्यू 982.63 कोटी होता. याचा प्राइस बँड 370 ते 389 आणि मिनिमम लॉट 38 शेअरचा आहे. सरकारने साखरेच्या विक्रीसाठी जो कोटा जाहीर केलाय तो 22 लाख टनावरनं 23.5 लाख टन असा जाहीर केलाय. टायटननी बीज बरोबर नैसर्गिक हिऱ्यांचं मार्केट वाढवण्यासाठी करार केलाय. अहलुवालिया कॉन्ट्रॅक्टला 350 कोटीची ऑर्डर
बाल्कोमधून छत्तीसगड इथे हाऊसिंग कॉम्प्लेक्स बनवण्यासाठी मिळाली आहे. झोमॅटो फॉर एंटरप्राइज हा एक प्लॅटफॉर्म लॉन्च केला आहे आणि हा प्लॅटफॉर्म फूड एक्सपेन्सेस मॅनेजमेंटसाठी लॉन्च करण्यात आला आहे. सरकार 10 इंडस्ट्रियल पार्कला मंजुरी देणार आहे. AGR संबंधात सुद्धा 30 ऑगस्टला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. कारण व्होडाफोनने जी बँक गॅरंटी द्यायची आहे त्याची ही सुनावणी आहे. 12 इंडस्ट्रियल स्मार्ट सिटी 10 राज्यामध्ये सरकार करणार आहे आणि त्यासाठी 28,602 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. ओरियन टेक्नॉलॉजी याचं आज लिस्टिंग झालं. ते बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर त्याचप्रमाणे नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर दोन्हीकडे 290 रुपयाला लिस्टिंग झालं. हा 206 रुपयाला शेअर दिला होता. लुपिनच्या हायपरटेन्शनसाठी जे ड्रग आहे त्याला US FDA कडून परमिशन मिळाली. झायडस लाईफच्या ॲमोन्टाडाईन या औषधालाही परवानगी मिळाली. ज्योती स्ट्रक्चरला 106 कोटीची ऑर्डर मिळाली. तानला प्लॅटफॉर्मनी मेसेजिंग सर्व्हिसेसचा दुरुपयोग थांबवण्यासाठी रजिस्ट्रेशन AI मॉड्यूल लॉन्च केलं. GMR एअरपोर्टमध्ये GQGने 4.5 कोटी शेअर्स खरेदी केले. म्हणजे आता त्यांचा स्टेक 5.17% एवढा झाला आहे. आज मार्केटने इंट्राडे आणखीन चढ्या पॉईंटवर रेकॉर्ड स्थापन केलं, पण त्याच पॉईंटवर किंवा त्यापेक्षा जास्त राहिलं असतं तर मजा आली असती, पण तसं झालं नाही. मार्केट शेवटी खाली आलं. ते मार्केटच आहे. मार्केटने नाही चकवायचं तर काय आपण मार्केटला चकवू शकतो? कधीच शक्य नाही. त्यामुळे मार्केटच सर्वात शहाणं आहे आणि मार्केट जसा आपल्याला रस्ता दाखवेल त्याच रस्त्याने आपल्याला जावं लागतं. तुम्ही आत्ता सगळ्या कंपन्यांचे डिव्हिडंड येण्याची वेळ आहे. तर कोणकोणत्या कंपनीचा किती डिव्हिडंड आला हे लिहून ठेवत जा. कुणाचा डिव्हिडंड नसेल आला तर त्याची ब्रोकरकडे तक्रार करा. माझं बरेच दिवसापूर्वी असं झालं होतं. ग्राइंडवेल नॉर्टनचे मी शेअर घेतले होते आणि त्याचा 11 रुपये डिव्हिडंड होता. म्हणजे 10-12 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. आणि तेव्हा आम्ही ऑफिसमध्ये जात होतो. ऑनलाईन वगैरे प्रकारच नव्हता. त्यामुळे पटकन समजायचं. तर विचारलं, तुम्हाला डिव्हिडंड मिळाला का, तुम्हाला मिळालं का? तर ऑफिसमध्ये ज्यांनी शेअर घेतले होते त्यांना सगळ्यांना डिव्हिडंड मिळाला आणि मला मात्र डिव्हिडंड मिळाला नव्हता. तर मला का नाही डिव्हिडंड मिळाला म्हणून मी रेकॉर्ड डेट काय आहे त्याची मी नीट बघितली आहे ना, हे सगळं पाहिलं. तर रेकॉर्ड डेटला बरोबर डीमॅटला जातील असे मी शेअर खरेदी केले होते. आणखीन 2-3 दिवस लवकरच शेअर खरेदी केले होते. त्यामुळे तो प्रश्न मिटला होता. मग आता काय करायचं? तर मी त्याची जी कॉन्ट्रॅक्ट नोट होती ती कोणत्या रजिस्ट्रारकडे त्याची तक्रार करायची असते ती त्यांचा मेल ॲड्रेस घेतला. मी एवढे शेअर
घेतले होते ते अमक्या तारखेला डीमॅटला गेलेले आहेत आणि तसं ब्रोकरनी सुद्धा त्याच्याबरोबर एक लेटर दिलं आणि काही दिवसांनी मला जो डिव्हिडंड मिळाला नव्हता तो डिव्हिडंड मिळाला. हे सांगण्याचं कारण अशा बऱ्याच गोष्टी गेल्या 25 वर्षात घडल्या आहेत. तर ते कसं करायचं, ते प्रॉब्लेम निपटायचे कसे आणि मी कसे निपटले हे मी माझ्या किस्से मार्केटचे या पुस्तकामध्ये दिलं आहे. पण हे कळणार कधी? तुम्हाला आधी कळलं पाहिजे की मला डिव्हिडंड मिळालेलं नाही. हे कळण्यासाठी त्या कंपनीने किती डिव्हिडंड जाहीर केला आहे आणि त्याची रेकॉर्ड डेट काय आहे ते वहीत लिहून ठेवा. आणि शक्य नाही झालं तुम्हाला तर कमेंट टाकत जा की या कंपनीचा डिव्हिडंड कोणाला मिळाला का. तर कोणीतरी तुम्हाला नक्की उत्तर देईल की डिव्हिडंड आलाय की नाही आलाय. त्यानुसार तुम्हाला डिव्हिडंड मिळाला नसेल तर तक्रार करता येऊ शकते. ज्याला आगत असेल त्यानेच स्वागत करायला शिकलं पाहिजे. कंपनी काय तुम्हाला विचारायला येणार नाही की तुला डिव्हिडंड मिळाला का, तुला डिव्हिडंड मिळाला का. कंपनीकडे काही लग्न कार्य नाही, कंपनी स्वागत करायला उभी नाही. सगळेजण जेवून गेले का, सगळ्यांना रिसेप्शनमध्ये ठेवलेलं मिळालं का हे बघणं कंपनीचं काम नाही. त्यामुळे तुम्हाला डिव्हिडंड मिळालं की नाही तुम्ही बघायचं आणि मिळाला नसेल तर तक्रार करायची. असे बरेच मला ज्या समस्या आल्या त्या किस्से मार्केटचे या पुस्तकामध्ये दिले. ज्याला हे पुस्तक हवं आहे ते पुस्तक कुठे मिळेल हे मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे. तिथून तुम्ही ऑनलाईन पुस्तक मागवू शकता. समजा पुस्तक मिळायला 1-2 दिवस उशीर झाला तरी घाबरू नका, पुस्तक मिळतं. नमस्ते.